Hello dear students, today we are going to start new chapter, that is acids, bases and salts. Before starting with the chapter, let us see what is acid, what is base and what are salts. Students, आपण जे फूड स्टफ्स खातो, जे फूड आयटम्स डेली खात असतो, त्या प्रत्येकाला एक स्पेसिफिक अशी टेस्ट असते. ती टेस्ट असते त्याच्यामध्ये असणाऱ्या स्पेसिफिक कंपाउंड्समुळे. सो त्याच्या टेस्टच्या बेसिसवरती आपण किंवा त्याच्या टेस्टवरून आपण ओळखू शकतो एखादा सबस्टन्स ॲसिड आहे की बेस आहे. मग आता एक्झॅक्टली काय आहेत ॲसिड्स, काय आहेत बेसिस बघूयात वन बाय वन. सगळ्यात आधी बघूयात ॲसिड. आता जसं तुम्हाला मी सांगितलं टेस्टवरून ॲसिड कसा ओळखायचा, तर जे सबस्टन्सेस सार आहेत टेस्टला आंबट आहेत त्यांना म्हणायचं ॲसिड्स. मग कुठले कुठले सबस्टन्सेस, लेमन झाला, आपली टॅमॅरिंड झाली, मिल्कचे वेगवेगळे प्रोडक्ट्स झाले, जे सबस्टन्सेस चवीला आंबट आहेत ते सगळे आले ॲसिड्समध्ये. आता हे ॲसिड्स ह्याची म्हणजे ओळखण्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक किंवा क्रायटेरिया काय झाला, दीज आर सार टू टेस्ट. त्यानंतर हे ॲसिड्स वॉटरमध्ये सोल्युबल असतात. ओके, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. आता बघूयात ह्या ॲसिडचे परत दोन प्रकार येतात. जे ॲसिड्स नॅचरल सबस्टन्सेसमध्ये प्रेझेंट असतात त्यांना आपण वीक ॲसिड्स म्हणतो, की ज्यांची करोजिव्हिटी किंवा ज्यांचे हार्मफुल इफेक्ट्स हे कमी होतात आपल्या बॉडीवरती. तसंच जे ॲसिड्स सिंथेटिक असतात किंवा आर्टिफिशियली प्रोड्यूस केलेले असतात, काही ॲसिड्स हे नॅचरल ऑकरिंग सबस्टन्सेसमध्ये देखील असतात जे स्ट्रॉंग आहेत. आपल्या बॉडीमध्ये जे HCl प्रोड्यूस होतं आपल्या स्टमकमध्ये फूडचं डायजेशन होताना ते स्ट्रॉंग ॲसिड असतं, एकदम कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड असतं. सो हे देखील काही अपवाद आहेत. बट जनरली जे ॲसिड्स नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेसमध्ये असतात त्यांना वीक ॲसिड म्हणतात, आणि जे आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाइज ते आपण केलेले आहेत त्यांना स्ट्रॉंग ॲसिड म्हणायचं. सो ॲसिडचे दोन प्रकार कुठले, पहिला वीक, आणि आता हे जे वीक ॲसिड्स आहेत ते देखील स्ट्रॉंग ॲसिडला डायल्यूट करून बनवलेले असतात. तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीजमध्ये स्ट्रॉंग आणि वीक ॲसिड किंवा डायल्यूट ॲसिड असे काही लेबल लावलेले केमिकल्स बघितले असतील. जे ॲसिड्स एकदम स्ट्रॉंग असतात ते ॲसिड्स थोडेसे बाजूला ठेवलेले असतात, ते हायली करोजिव्ह असतात. म्हणजे त्याला जर तुम्ही लांबून बघितलं, ज्या बॉटलमध्ये ठेवलं आहे तर त्या बॉटलमधून वाफा येत असतात, चुकून हात लागला तर ती बॉटल गरम लागते. म्हणजे त्यांचं नेचर हे एवढं करोजिव्ह असतं. एखादा ड्रॉप जरी स्ट्रॉंग ॲसिडचा तुमच्या बॉडीवरती पडला तर तुमची बॉडी किंवा तो सरफेस हा जळून जातो. तुम्ही टॉयलेट वगैरे क्लीन करायला आपण वेगवेगळे जे केमिकल्स वापरतो त्याचे इन्ग्रेडियंट्स बघितले तर त्याच्यामध्ये ॲसिड्स असतात. आणि मग ते जेव्हा आपण यूज करतो तर वरचा सरफेस हा सगळा क्लीन होऊन जातो बिकॉज ऑफ द रिॲक्शन ऑफ द ॲसिड्स. सो जे स्ट्रॉंग ॲसिड्स असतात त्या स्ट्रॉंग ॲसिड्सना आपल्याला वीक ॲसिडमध्ये म्हणजेच डायल्युटेड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येतं. कसं, तर ते ॲसिड्स वॉटरमध्ये ड्रॉप बाय ड्रॉप ॲड करायचे. वॉटरमध्ये ॲसिड ॲड करायचं असतं, ॲसिडमध्ये वॉटर नाही. तुम्ही म्हणाल काय फरक पडतो, वॉटरमध्ये ॲसिड घातलं काय आणि ॲसिडमध्ये वॉटर घातलं काय, तर कधीही कुठल्याही ॲसिडला कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममधून डायल्युटेड फॉर्ममध्ये म्हणजेच वीक फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असतं, तेव्हा ते ॲसिड ड्रॉप बाय ड्रॉप, म्हणजे सपोज एक टेस्ट ट्यूब आहे माझ्याकडे, या टेस्ट ट्यूबमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl मी घेतलं, वॉटर आहे, आणि ह्या वॉटरमध्ये मला कॉन्सन्ट्रेटेड HCl ड्रॉप बाय ड्रॉप, ते पण कसं अगदी कडेतून असे खालीपर्यंत ओघळ येऊन ह्याच्यात मिक्स होईल. असं का, कारण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स हे हायली करोजिव्ह असतात, त्यांचं टेम्परेचर हाय असतं, हाय फ्युमिगेशन असतं त्याच्यामध्ये, आणि मग तुम्ही जर डायरेक्टली असा ड्रॉप टाकला त्याच्यामध्ये तर रिॲक्शन होणार आणि ते एकदम फसफसून बाहेर येऊ शकतं. म्हणून कधीसुद्धा कुठल्याही कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडला डायल्यूट करताना वॉटरमध्ये ड्रॉप बाय ड्रॉप स्लोली ते ॲसिड ॲड करायचं आणि मग त्याला डायल्युटेड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं, हे लक्षात ठेवा. सो वीक ॲसिड्स जे असतात ते जनरली नॅचरल सबस्टन्सेसमध्ये प्रेझेंट असतात, की जे लेस करोजिव्ह आहेत, ज्यांचा हार्मफुल इफेक्ट आपल्या बॉडीवरती खूप कमी प्रमाणात होतो, असे ॲसिड्स. मग ह्यांना आपण म्हणूयात की दे आर लेस करोजिव्ह. आत्ता जसं तुम्हाला सांगितलं नॅचरली सबस्टन्सेसमध्ये हे प्रेझेंट असतात म्हणून ह्यांनाच नॅचरल ॲसिड्स असं देखील म्हटलं जातं. बघा, वीक ॲसिडचं काय काय नाव सांगितलं, एक तर नॅचरल ॲसिड, तसंच नॅचरल सबस्टन्सेसमध्ये आहेत म्हणून त्यांनाच ऑर्गॅनिक ॲसिड्स असं देखील म्हटलं जातं. नॅचरल ॲसिड्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स, तसंच त्यांना कार्बोनिक ॲसिड
असं देखील म्हटलं जातं. ही एकाच वीक ॲसिडचीच ही वेगवेगळी नावं आहेत. ओके. आणि मग ह्यांचं एक्झाम्पल, जसं तुम्हाला सांगितलं चिंचेमध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये हे ॲसिड्स आहेत. मग लॅक्टिक ॲसिड, त्यानंतर टार्टारिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे वीक ॲसिड्स त्याचे एक्झाम्पल झाले. तुम्हाला एक्झाममध्ये लिस्ट दिली जाते आणि त्यांना वीक आणि स्ट्रॉंग ॲसिडमध्ये कॅटेगराईज करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा आयडेंटिफाय वीक ॲसिड्स और स्ट्रॉंग ॲसिड्स फ्रॉम द गिवन लिस्ट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो वीक ॲसिड्स कसे ओळखायचे, तर जनरली नॅचरल सबस्टन्सेसमध्ये ते प्रेझेंट असतात. आता जो दुसरा प्रकार झाला तो स्ट्रॉंग ॲसिड्स. ते यांच्यापेक्षा हायली करोजिव्ह असतात. मग अशी सांगितल्याप्रमाणे एखादा ड्रॉप जरी एखाद्या सरफेस किंवा तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तुम्ही ऐकलं असेल ॲसिड हल्ले वगैरे केले जातात, तर त्याच्यामुळे पूर्ण स्किन जळून जाते. सो तेवढे हार्मफुल, तेवढे जास्त करोजिव्ह हे स्ट्रॉंग ॲसिड्स असतात. वीक ॲसिड्सपेक्षा हायली करोजिव्ह असतात. यांनाच करोजिव्ह असल्यामुळं कॉस्टिक ॲसिड्स असं देखील म्हटलं जातं, किंवा ह्यांनाच मिनरल ॲसिड्स असं देखील म्हटलं जातं. ही वीक ॲसिड्सची वेगवेगळी नावं, ही स्ट्रॉंग ॲसिडची वेगवेगळी नावं. आता स्ट्रॉंग ॲसिडचे एक्झाम्पल काय, तर जे लॅबोरेटरीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, स्ट्रॉंग ॲसिड्स हे जनरली लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केलेले असतात. जसं की आपलं HCl असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड वगैरे वगैरे, नायट्रिक ॲसिड. आपण पुढे ह्याचे परत अजून खूप सारे एक्झाम्पल्स बघणार आहोतच. पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पुढच्या भागाच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल ॲसिड्स, कुठल्या कुठल्या सबस्टन्सेसमध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतं वगैरे हे बघायचं आहेच आहे. आज फक्त आपण ह्याची इंट्रोडक्शन आणि बेसिक इन्फॉर्मेशन घेतोय. ओके. सो हे झाले आपले ॲसिड्स. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे बेसिस. आता जसे ॲसिड्स सार टू टेस्ट असतात, तसे बेसेस जे आहेत ते कसे ओळखायचे टेस्टवरून, तर जे सबस्टन्सेस बिटर असतात, टेस्टला कडवट असतात, त्यांना म्हणायचं बेसेस. मग ह्या बेसेस जे आहेत ते मात्र सगळेच बेसेस वॉटरमध्ये सोल्युबल नसतात. नॉट ऑल बेसेस आर वॉटर सोल्युबल. सगळेच वॉटर सोल्युबल नाहीत. काही बेसेस वॉटर सोल्युबल आहेत, काही बेसेस वॉटर इनसोल्युबल आहेत. जे बेसेस वॉटरमध्ये सोल्युबल आहेत त्यांना अल्कली म्हणतात. पुढं आपल्याला बघायचं आहेच डिटेल. आता जसे ॲसिड वीक आणि स्ट्रॉंग आहेत, तसे बेसेस पण वीक आणि स्ट्रॉंग आहेत. पहिला प्रकार बघूयात, वीक बेस. जसं नॅचरल ऑकरिंग सबस्टन्सेस आहे मध्ये आपण ॲसिड बघितलं, तसं काही बेसेस जसं की बिटर सबस्टन्सेस जे जे आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये हे वीक बेसेस असतात. आपण जे इंडायजेशन क्युअर करण्यासाठी सोडा वापरतो, तो सोडा हा वीक बेस आहे. बेकिंग सोडा जो आहे आपला तो वीक बेस आहे. त्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड हे वीक बेस आहे. ठीक आहे. सो हे झाले वीक बेसेसचे एक्झाम्पल्स. दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्ट्रॉंग बेस. याच्यामध्ये OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हाय असतं. ते स्ट्रॉंग बेसेस ते देखील स्ट्रॉंग ॲसिड सारखेच हायली करोजिव्ह असतात. आणि मग यांचे एक्झाम्पल्स तुम्ही काय काय सांगणार स्ट्रॉंग बेसेसचे? NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, ज्याला कॉस्टिक सोडा असं म्हणतात, कॉमन नेम आहे ह्याचं. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे सगळे येतात स्ट्रॉंग बेसेस. सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे हे वेगवेगळे ऑक्साईड जे आहे हायड्रॉक्साईड्स आहेत ते येतात स्ट्रॉंग बेसेसमध्ये. वीक बेसेसमध्ये हे नॅचरल सबस्टन्सेसमध्ये असणारे वेगवेगळे सोडामध्ये असणारे किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड हा एक मगाशी सांगायचं राहिलं. तर हे झाले वीक बेसेस. स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसेस, वीक ॲसिड वीक बेसेस. आता जो तिसरा प्रकार आहे ते आहेत न्यूट्रल सबस्टन्सेस. पहिला प्रकार ॲसिड, दुसरा प्रकार बेस आणि तिसरा प्रकार न्यूट्रल.
न्यूट्रल म्हणजे असे सबस्टन्सेस की जे ॲसिड पण नाहीत आणि बेस पण नाहीत. नायदर ॲसिड नॉर बेस. ॲसिडच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत नाहीत, बेसेसच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत नाहीत. ते झाले न्यूट्रल सबस्टन्सेस, जसं की आपलं डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे ज्याचा pH 7 असतो. आपलं नॉर्मल वॉटर पण स्लाइटली ॲसिडिक असतं, नॉर्मल जे आपण वॉटर पितो ते. बट डिस्टिल्ड वॉटर हे एकदम 7 pH असणारा न्यूट्रल सबस्टन्स असतो. सो लक्षात आलं तुम्हाला ॲसिड कशावरून ओळखायचे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय. डिटेल आपण पुढं बघायचे आहेत. हा इंट्रोडक्टरी पार्ट झाला. बेसेस कशावरून ओळखायचा, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय. ॲसिड आणि बेसेसचे स्ट्रॉंग वीक हे 2 प्रकार, ते कुठं कुठं असतात, त्याचे एक्झाम्पल्स काय, आणि नंतर म्हणजे न्यूट्रल सबस्टन्स कुणाला म्हणायचं. ओके, इथंपर्यंत व्यवस्थित कळालं असेल. जे बोर्डवरती लिहिलेली इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम शॉर्टमध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. ह्या तुमच्या थोडक्यात नोट्सच आहेत असं लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट मारून हे व्यवस्थित लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. एक्झामसाठी तुम्हाला ह्याचा खूप यूज होईल. ठीक आहे, इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघूया.